गणपती म्हटलं की सगळ्यांना आठवतो तो पुण्याचा गणेशोत्सव। एकतर तो त्याच्या भव्यतेमुळे आणि दुसरा म्हणजे लोकमान्य टिळकांमुळे। पुण्यातूनच सर्वप्रथम गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि ती केली लोकमान्य टिळकांनी सामाजिक सौहार्द आणि एकतेसाठी। त्याचबरोबर गणपती म्हटलं की अजून एक गोष्ट प्रकर्षाने महत्त्वाची वाटते ती म्हणजे गणपतीचा साजशृंगार। आणि अर्थातच साजशृंगार म्हटलं की डोळ्यासमोर नाव येतं मंडईचं। या मंडईत धार्मिक सौहार्द आणि सामाजिक एकतेचं असंच एक उदाहरण समोर येतंय जमीर आतार यांच्या नावाने। चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही अनोखी कहाणी। जय गणेश। माझं नाव जमीर रज्जाक आत्तार। मी गेली 40 वर्ष या व्यवसायात आहे। आमच्या 5 पिढ्या या व्यवसायात आहेत। 1905 साली आमचं हे दुकान स्थापना झाली। पूर्वी आमच्या आजोबांची आजी एवढं हळदी कुंकू टोपल्यात घेऊन बसत होते। त्यावेळेस काही गाडी घोडा वगैरे पण काही नव्हतं। त्या काळापासून आमचं हे धंदा व्यवसाय आहे। आम्ही जातीने मुस्लिम आहोत, पण आम्हाला कोणी कधी मुस्लिम समजलं नाही, कारण लोकमान्य टिळकांनी जो पायंडा पाडला आहे सर्व जमातीचा सर्व जातीचा एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करायचा, तोच पायंडा आत्तापर्यंत रेग्युलर चालत आहे आमच्या इथं पण। पुण्यातील गणेशोत्सवात तुम्ही बघताल तर सगळ्या धर्माची लोक सगळे एकत्र येतात, दिवसभर सुट्टी काढून रात्री बघण्यासाठी। लहान चिल्ले पिल्ले सगळे दर्शनाला, परत देवाच्या पाया पडायला बरेच। आता मंडई गणपती शारदा गणेश महात्मा फुले मंडई खूप जुने देव आहे आमचा। मी त्याचा कार्यकर्ता आहे गेली 40 वर्ष झाली। परत श्रीमंत दगडूशेठ हलवाई ते पण आपले मित्रच आहेत सगळे, अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष झाले, कार्याध्यक्ष। मंडई मंडळ तर आमचंच आहे। आम्ही पूर्वीपासून सेवेमध्ये आहोत। आमच्याकडनं दरवर्षी मंडई गणपती जागरण निघाला की एक मोठी अगरबत्ती जाते जी 14 तास ठेवते। आमच्या दारात आला की ती आम्ही अगरबत्ती लावतो। ती अगरबत्ती जाऊन येऊस्तोवर परत मंदिरात संध्याकाळपर्यंत चालते। गिराईक पण आहेत ना, ते 3-4 पिढी बसले, त्यांनी पण त्यांच्या पिढीचं नाही का इकडे येऊन वस्तू घेण्याचं सोडलं नाही, आम्ही पण सोडलं नाही। आता आमच्या नंतर आमची मुलं काय करतात ते आत्ता सांगता येत नाही। ते शिक्षण करतायत। आता भावाचा मुलगा आहे, त्याचा मुलगा शिक्षण करतोय, माझा मुलगा शिक्षण करतोय। ते आता ह्याच्यात येतील का नाही सांगत नाही, पण हा व्यवसाय असाच पुढे चालत राहणार। तरुणांना मी एकच सांगेन की हे मोठ्या मोठ्या जे व्यक्ती आहेत ते हे घडवून आणतात, त्यांच्याकडं लक्ष न देता आपलं आयुष्य कशात आपल्याला चांगलं करता येईल, कुठल्या ह्याचं काय करता येईल हेच मी त्यांना माझ्यातर्फे म्हणजे असं त्यांना समजून सांगू शकतो। बाकीच्यांच्या लोकांकडं म्हणजे नाही का त्यांचे जे प्लॅन्स असतात त्यात आपण सक्सेस होऊ द्यायचं नाही। आपण आपल्या परीनेच चालत राहायचं, आपल्या परीनेच करत राहायचं काम। आपलं काम धंदा करा, देवदेव करा, झालं संपलं। आणि जे ज्याचा देव आहे ना त्यांनी माझ्या हिशोबाने तर आपल्या दाराच्या आतमध्येच ठेवा। उंबरठा घरातनं सकाळी ओलांडला की आपला जात धर्म उंबरठ्याच्या आतमध्ये ठेवून बाहेर पडायचं। बाहेरची जग दुनिया वेगळी आहे, सगळे काय एका धर्माचे नाही, बरेच धर्माचे लोकच आहेत, सगळे राहतात। त्यामुळे बाहेर हे आणणं हे माझ्या दृष्टीने तर चुकीचं आहे। आता आम्ही बघा, आम्ही गणपतीची सेवा पण करतो, आमच्या देवाचं पण करतो, सगळं करतो, असं नाही। खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव साजरा केला होता, सामाजिक सौहार्द जपण्यासाठी आणि एकतेला प्रोत्साहित करण्यासाठी या गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती। आणि मंडईतील आतार कुटुंबीय हाच सामाजिक सौहार्द पुढे चालू ठेवत आहे, जतन करत आहे। आवाज मराठीकडून त्यांच्या या व्यवसायासाठी आणि या कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर।